जय जय राम कृष्ण हरी. सगळ्यांना प्रथमतः नमस्कार. आज आपण आपल्याला बालसंस्कारबद्दल थोडं बोलणार आहोत. आईवडिलांच्या माहितीसाठी व आपल्या मुलांना कसे संस्कार द्यावं ह्याकरता हे मी तुम्हाला सांगणार आहोत. तरी लहान मूल म्हणजे एक मातीचा गोळा असल्याप्रमाणे असं जे कुंभार काका कच्च्या मातीचा गोळा बनवतो आहे, तो गोळा बनवून तो चक्रावर ठेवून त्याला आकार देतो. त्याला आकार देऊन तो त्या चक्रावरती वाठ्याला तो आकार देतो. म्हणजे त्याला मूर्ती घडवतो किंवा गाडगं घडतो किंवा पणती घडतो किंवा अनेक काही चीजं घडवतो. तरी का त्या आकार एकच आणि खरं त्याच्यावर मूर्ती चित्र वेगळी वेगळी तयार करतो. का म्हणजे आकार एकच, हात तेच घडवतो वेगवेगळं. तसंच हे आईबाप म्हणजे त्या मुलाचे संस्कार व घडवणारे ते आईबाप आहे. त्याच्याकरता आईबापांना हे सांगणं गरजेचं आहे. आणि आता कसं ह्या युगामध्ये आई वडिलाच्या ताब्यात मुलं राहत नसल्यानं मूल आपल्या शाळेला जातो किंवा अभ्यास करायला जातो, तो बाहेर काय करतो, कसं करतो, काय वाईट वळण लागतील आणि कुणाच्या संगतीत हे काही आईबापांना कल्पना नसते. त्याकरता आईबापांना मला एक कळकळीची विनंती आहे. आईबाप आपल्या मुलांना तुम्ही लाडकं करा, खायला द्या, लिहायला द्या, मारायला द्या, सगळं काही द्या, परंतु मुलावरती लक्ष ठेवा आणि लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजवा. तुमचा कुठलाही धर्म असू दे, हिंदू धर्म असू दे, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, कुठलाही धर्म असू दे, खरं सगळ्या धर्मामध्ये आई आणि बाप हेच देव मानले आहेत. सगळ्या धर्मामध्ये आई आणि बाप हेच देव मानले आहेत आणि आईबापाच्या रूपातच परमेश्वर त्यांच्यात वास करतो आहे हे त्यांना समजून देणं गरजेचं आहे. आई वडील, गुरुजन, बंधुजन, मोठे लहान ह्यांना कसं वागावं, कसं बोलावं, त्यांच्याशी कसं वागावं, काय करावं, स्वच्छता कशी ठेवावी, घरात आपलं स्वयंभू कसं व्हावं, संस्कार कसे राहावे, असे हे सगळं आईबापाने त्या मुलांना शिकणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला हे संस्कार व काय समजा तुम्हाला येत नसेल तरी कुठे क्लासला पाठवा. आता बघा इकडचे महाराज लोक आळंदीला 40 वर्षाला 40-50 हजार भरून मुलं ठेवतात. का हो? त्यांच्याकडे पैसे जात झालेत का? नाहीतर मुलं आपली उपरांत चांगली व्हावी आणि मोठीच व्हावी. मोठी झाल्यानंतर आपलं नाव पण कमवतील आणि आपला देखभाल बी करतील. असं आहे. आमचा देखभाल पण होईलच आणि आपली मुलं चांगली होतील, ती वाईट व्यसनाला लागणार नाही आणि आपला संसारसुद्धा चांगला होईल, त्यांची मुलंसुद्धा ती चांगली होतील. असा हे एक आम्ही चांगलं बी पेरलो. समजा बी शेतात आम्ही नेऊन चांगलं पेरलो तर चांगलं भात येईल ना. नाही तर भातच चांगलं नाही तर पेरलो तर बी कसं उगवणार, कसं चांगलं. त्याच्याकरता आम्ही पहिल्यापासूनच ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देऊन ह्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणून मला एक आईबाबांना सांगायची कळकळीची विनंती आहे. म्हणजे जेव्हा लहान मूल असतं त्यावेळेलाच त्यांना घरीच आपले पूजापाठ, पूजा, आरती, भजन, कीर्तन, प्रवचन असं व तुम्हाला जेवतेवेळी मंत्र वेगळा आहे, उठल्यानंतर मंत्र वेगळे आहेत, संध्याकाळी वेगळे आहेत, आणि झोपतेवेळी वेगळे आहेत, असं पाणी पितेवेळी वेगळे आहेत, अंघोळताना वेगळे आहेत. सगळ्या तुम्ही झोपून उठून जर पृथ्वीवर पाय ठेवायचं असेल तरी त्या पृथ्वीला मंत्र आहेत. हे सगळे मंत्र त्यांना शिकवायला गरजेचं आहे. आणि आईबाप हे कसे जन्म देतात आणि पुंडलिकानं काय केला, पुंडलिकानं बघा, तो पुंडलिक पण असाच पहिल्यांदा हुंड होता. हुंड आणि लाडका उतारवय झालेला मुलगा आणि तो एकदम म्हणजे लाडका म्हणजे काय, आईबाबांना वाठ्याल तसा उन्हाळ फिरायचा मुलातून असं करून म्हणून त्याचं लग्न केल्यानंतर तो बाईल वेडा झाल्यानंतर तो वाठ्याल तसं वागायला लागला. आईबापांना बाहेर काढला. आईबापांना मुलबायकोचं ऐकून आईबाबा बाहेर काढले. आई रामू देशोमाळी फिरत बसले. नंतर ज्या वेळेला त्याची बायको गरोदर झाली आणि गरोदर तिला आठवण आलं
की बाबा माझ्या मुलगा जन्मल्यानंतर माझ्या मुलाला कोणतरी घ्यावं, अशा दृष्टिकोनातून त्यांना आईबाबाची आठवण आली. आणि ती बायको त्याला काय सांगते, आणि आईवडिलांना म्हातारी जर इथं घरी राहिली असती तर आमच्या देखभाल, मुलांचे देखभाल केले असते ना, त्यांना घेऊन येता काय. केव्हा आठवण पडते, ज्या वेळेला आपल्यावर संकट येतो त्यावेळेलाच दुसऱ्या माणसाची आठवण येते. आणि आम्ही ज्या वेळेला चांगले असतो त्यावेळेला कुणाची आठवण येत नाही. त्याकरिता म्हणून तो शोधत गेला. तो शोधत जात असतेवेळी त्याने त्यांचे आईबाप कुठं गेले त्याला माहीतच नाही. तो शोधत जाते डोळा म्हणून शोधत जाते वेळी त्याला वाटेत एक कुक्कुट ऋषीचा आश्रम लागला. कुक्कुट ऋषीचा आश्रम लागल्यानंतर कुक्कुट ऋषीच्या आश्रमात जाऊन बाहेर थांबला. आणि काल्याकीट मलिन होऊन आलेल्या स्त्रिया तिथं झाडलोट हे ते करायच्या. आणि त्या कुक्कुट स्वामीचे पदपर्शन करून बाहेर आल्यानंतर आणि परत हवाई सुंदरसारखा त्या झळकायच्या. मग त्याला ह्या पुंडलिकाला फार आश्चर्य वाटले. आणि ह्या बाया पहिला मलिन काळ्याकीट असं असतात आणि ते आत दर्शन घेऊन आले तर त्यांनी कसं एकदम चांगले गोरेपान सुंदर असे होतात. म्हणून त्या माऊल्यांचे पाय धरून विचारतो, आणि माऊल्यानो तुम्ही आत्ता इथं अंगणामध्ये हलकी कामं करत होता आणि तुम्ही आत जाऊन आल्यानंतर असं काय घडलं. मग त्या म्हणतात त्याला, बाबा रे हा कुक्कुट स्वामी आहे, ह्याची आम्ही आमच्या पाण्यामध्ये जे पापी लोक स्नान करतात आणि त्यांचं पाप आमच्यावरती आमच्या पाण्यामध्ये धुवून जातं ते आमच्या अंगावरती बसतं. अंगावर बसल्यानंतर ते आम्हाला मलिन करून टाकतं आणि आम्ही ते इथं येऊन ह्या मुनीचे दर्शन घेऊन गेल्यानंतर आमचं पाप नाहीच होतं. आणि त्यावेळेला पुंडलिकाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि जाऊन त्या पुंडलिकाने कुक्कुट ऋषीचे पाय धरतात आणि कुक्कुट ऋषीचं माफी मागतो, बाबा मी फार चुकलो म्हणून. मग काय म्हणतो तो चुकलो काय, अरे बाबा मी काय मोठा नाही, मी काही वेदशास्त्र नाही, कोण पंडित नाही, माझं काय वाचन नाही, फक्त माझ्या जीवाभावानं माझ्या आईबापाची सेवा करतो हेच आहे. आणि दुसरं माझं काय, मी काय देणार तुला, माझ्याकडं आहे द्यायसाठी, माझ्याकडं काय नाही असं म्हणून सांगतो. तरी नाही तेच तर विचार आला, मी फार चूक केलो, हीच तर मोठी. तर उठ पुंडलिका उठ आणि जा आईबापांना शोध आणि त्यांच्या गळ्याशी लाग आणि त्यांनी जाऊन त्यांचं आईबापांचं मन म्हणजे समुद्र असते, तुला मोठ्या मनाने माफ करते आणि तुलाचा चांगला उद्धार होईल आणि तू चांगला होशील म्हणून त्याला आशीर्वाद देतो. त्यावेळेला त्याचं ऐकून त्याचा प्रकाश पडतो त्याच्या डोक्यात. मग तो पाठीमागचं सगळं विसरतो, पुढच्या मार्गाला लागतो. पुढच्या मार्गाला लागून मग आपले आईबाप शोधण्याकरता तो जातो. मग असंच फिरत जाताना त्याला दिंडरवनात आपले आईबाप भेटतात. भेटून तिथंच तो आईबापाला घेऊन जाऊन एक झोपडी मारून आईबापांची सेवा करत, त्यांचे हातपाय चोळ, आंघोळ घाल, त्यांची पोटापाण्याची व्यवस्था कर, त्यांचे हातचे पायचे पाठचे असं सगळं तो आईबापांची व्यवस्था करत असतो. करत असते वेळी एक दिवशी काय होतं आहे, हे इकडं भक्ती करत असताना तिथं वैकुंठमध्ये रुक्मिणी आणि हिचं राधा श्रीकृष्णाला भेटायला आली असते. श्रीकृष्णाला भेटायला आल्यानंतर श्रीकृष्णा म्हणजे त्यांची पहिलाची जुनी मैत्री म्हणजे ती येऊन आपल्या कृष्णाच्या झोपाळ्यावर बसते. झोपाळ्यावर बसल्यानंतर हा कळीचा नारद म्हणे गप बसायचं नाही, जाऊन ते रुक्मिणीला सांगतो. रुक्मिणीला सांगितल्यानंतर रुक्मिणी येते बघायला. रुक्मिणी बघायला आल्यानंतर ते दोघं एकत्र बसलेलं बघून रुक्मिणीची तळपायाच्या मस्तकाला जळते आणि तिला राग येतो. तिला राग आल्यानंतर ती भराभरा सुटली, तशीच निघून जाते. तशीच दिंडरवनात निघून जाते. दिंडीरवनात निघून जात मग नंतर हा पण श्रीकृष्ण पण तिला शोधण्याकरता म्हणून पाठीमागून शोधत असतो. रुक्मिणी असे हे देत जात असते. जात असताना ती जात शोधत जातात. मग नंतर त्याला ज्या वेळेला पुंडलिकाचं स्थान येईल त्यावेळेला भगवंताला आठवण येते. मुकचुंद ऋषी
ज्या काल्यावनाला भस्म केलेला मुकचुंद ऋषीला हे देतोय, भेट देईल म्हणून, त्या मुकचुंद ऋषी हाच तो पुंडलिक, आणि त्या पुंडलिकाची भेट म्हणजे दुसऱ्या जन्मात होईल तुला, म्हणून तो त्याला वर दिलेलं असतोय. त्याकरता ते पुंडलिकाला भेटायला येतोय. म्हणून पुंडलिकास भेटल्यानंतर, पुंडलिकाला भेटायल्यानंतर पुंडलिक आपल्या आईबापाच्या सेवेमध्ये मग्न झालेला असतो. आईबापाच्या सेवेमध्ये मग्न होऊन तो देवाकडे, दुसरीकडे त्याचं लक्षच लागत नाही. मग तो म्हणतोय पांडुरंग, बघ पुंडलिका, मी श्रीकृष्ण आलो आहे, बघ इथे पाठीमागं आहे, बघ फिरून कोण आलं आहे, तर श्रीकृष्ण आलो आहे माझ्याकडं, बघ असं म्हणून सांगितल्यानंतर तो म्हणतोय, श्रीकृष्णा, पण देवा, मी माझ्या आईबापांची सेवा करत आहे, आणि सेवा झाल्यानंतर तुझ्याकडे तो हे घे वीट, आणि ह्या विटेवर उभा राहतो. माझ्या आईबापांची सेवा संपल्यानंतर मी तुला येऊन भेटेन असं म्हणून सांगतो. असं म्हणून सांगितल्यानंतर आपल्या आईबाबांची सेवा झाल्यानंतर तो परतून बघतो, खरंच पांडुरंग उभं राहिला असं. पांडुरंगाची जाऊन दर्शन घेतोय, आणि दर्शन घेऊन पांडुरंगाला विचारतोय. पांडुरंग म्हणतोय, तुझ्या भक्तीने मी धन्य झालो आहे, प्रसन्न झालो आहे, काय मागायचं असेल ते वर माग, काय असं मागायचे असेल ते वर माग, असं म्हणून पांडुरंग पुंडलिकाला सांगतो. त्यावेळेला पुंडलिक आपण आपल्या एक पहिल्या वरामध्ये आपले आईबापांचे डोळे मागतो, आणि दुसऱ्या वरामध्ये सर्व म्हणजे आई आपल्या संसाराचे चांगले मागतो. तिसऱ्या वरामध्ये काय मागतोय, तर ह्याच अवतारात तू ह्याच विटेवर जगाचं कल्याण करशील म्हणून मागतोय. मग ते मागितल्यानंतर तथास्तु म्हटलं. मग तो तिथंच पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती दगड झाला, आणि दगड होऊन तो देवांचे तिथं दगड झाला, देवाचा दगड झाला. दगड होऊन त्याने जनकल्याणाची सेवा हाती घेऊन लोकांचं कल्याण करण्याकरता तो पंढरपुरात तिथंच उभा राहिला. त्यापासून पुंडलिक हा कार्य पुण्यामातालाशी उभा केला विठ्ठलाशी, म्हणून पुंडलिकाने हे पंढरपूर वसिले. तर कसं आईबापांची सेवा केली म्हणून आईबापांच्या सेवामध्ये एवढी मोठी ताकद आहे हे सांगण्याकरता ही तुम्हाला मी गोष्ट सांगितली. आईबापांची किती मोठी ताकद आहे आईबाबाच्या सेवेमध्ये, ह्याच्यासाठी पुंडलिकाची गोष्ट तुम्हाला सांगायचे मला भाग्य पडले. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की ह्यो याला काम नाही, आणि हा आपला काहीतरी सांगत बसतो असं नाही. म्हणजे काहीतरी दृष्टांतर दिलं पाहिजे. दृष्टांतर दिल्याशिवाय आम्ही काही बोलून उपयोग नाही. आम्हाला थोडं त्याच्यात काहीतरी कल्पना राहिली पाहिजे, तर तुमच्या मुलांना आम्ही सांगू शकतो. आम्ही जरी बाद असलो, आम्ही वाईट असलो, तर आमचे विचार तुम्ही घ्या. आमच्या फोटोकडं, आमच्या माणसापणाकडं बघू नका, आमचे विचार घ्या, आणि पहिल्यापासून काय घडत आलं आहे ते त्याचे विचार करून आपल्या मुलांना तुम्ही बाबा आमच्याकडंच पाठवा, आम्हाच शिकवा नाही. आता विचार करा, हल्लीच्या काळामध्ये इथं आमच्याच गावामध्ये जे एक मूल आहे त्या आईचं, एक मूल त्यांना नवरासुद्धा नाही, अशा बायांची मुलं आत्महत्या करून मरून गेली. मग आत्महत्या करून मरून गेल्यानंतर परत जन्म मिळणार आहे काय हो? नाही. मग त्या आई आणि वडिलांनी किंवा बहिणींनी कुणाकडं बघून जीवन जगायचं सांगा बघू, कुणाकडे बघून जीवन जगायचं? मग हे मी प्रत्येकाच्या घरी आम्ही 1.5-2 वर्षाच्या पूर्वी इथं बालसंस्कार शिबिर घडवलं. हुंचरटीमध्ये बालसंस्कार शिबिर घडवलं, आणि प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलो, आम्ही प्रत्येक घरोघरी बालसंस्कार देतो, तुम्हाला फ्री शिकवतो. आणि दुसरीकडनं ऋषीमुनी बोलवलेलं आहे सांगायसाठी, प्रत्येक मुलाला पाठवून द्या म्हणून. तरी आमचं विरोध म्हणून कोणी एक गावचं एक मुलगा आला नाही. मग आता तुम्ही आला नाही, आम्ही का आमच्यासाठी नव्हतं, ते तुमच्यासाठीच होतं, तुम्ही आला नाही, तुमचं वाईट करून घेतला. अशी मुलं आता जवळजवळ 7-8-10 मुलं असं करून वारून गेले आहेत, आणि काही आहेत ते आईबापाला बघत नाही. त्याकरता आईबापानं जागं व्हायला पाहिजे. जागा होऊन लहानपणीच मुलाला त्याचं वळण दिलं पाहिजे. म्हणजे ते लहानपणी असेल ते त्यावेळेला शिकतंय. म्हणजे काय, त्याला शिकायची इच्छा असते, शिकतंय. आणि मोठं झालं तर सांगा, मोठं झालं तर तुमचं मूल तुमचं ऐकत नाही, तुम्हाला शानपान शिकताय, हा म्हातारं काय सांगतं हे याला काय कळत नाही म्हणता. म्हणून ज्या वेळेला शिकायचं वय आहे त्यावेळेलाच शिकून
मोकळं व्हा, म्हणजे तुमच्या म्हातारपणीची काठी घट होईल. आणि तुम्ही जर मुलं लहान घरात सोडून बाहेर फिरायला गेला, मुलाकडं बिन लक्ष दिला, तर उद्या काठी घेऊन मारून बाहेर घरातून बाहेर पडते. मग नाहीतर अंधाश्रमात जाते. ज्याला मुलं ज्या शिकवतात त्यांचे डॉक्टर, वकील, हे मोठमोठे अधिकारी, त्यांचे आईवडील कुठं असतात? वृद्धाश्रममध्ये. म्हणजे त्यांनी काय समजतात, मी आकाशातून पडलो आणि धर्तीवर मोठा झालो. जे आईबाबांचे हाल काय होतात मुलाला मोठं करीपर्यंत, ते कुणालाच लक्षात राहत नाही. का म्हणजे मोठं झाल्यानंतर आईबाबाचे त्रास किती असतात, काय अनुभव करते, काय ते मुलगा ताप येला तर कसं, रात्री जागरण केला तर कसं, आईबाप ते 9 महिने आपल्या पोटात घेऊन ती आपलं ओझं सहन करून तिचे त्रास सगळे सोसून तिचे बाळणपणी मरणाचे हाल होऊन परत तिचा एक पुनर्जन्म झाल्यासारखा असा एक भास होतो. आणि तेवढेच सगळे त्रास होऊनसुद्धा तो मुलगा आईबापांना तुच्छ समजतोय. म्हणजे हे काहीच कामाचे नाही, म्हातारे झाले असं समजतोय. खरं त्यांनी काय त्याच्यासाठी त्रास घेतले. आई आणि वडिलांनी आई माऊली दुनिया दावली म्हणून आईपासून हे जग बघितलो हे कुणालाच माहिती नाही. मी आलो, ते मी बघितलो, मी केलो. तू काय केलाच नाही बाबा. सगळं हे व्हायचं तसंच झालं. म्हणून प्रेमास्तव हा जन्म घेतला म्हटला. हा प्रेमास्तव जन्म घेतला माणसानं. आणि माणूस जन्मून नंतर कर्तव्य विसरणं हे चुकीचं आहे. म्हणून 80 लाख हजार योन्या फिरून एक मानव जन्म मिळतो आहे. आणि तो उभा म्हणजे एकच मानव, त्याला एकट्यालाच बुद्धी असते. तेव्हासाठीच साधू संत काय म्हणतात, उठा उठा साधू संत साधा पुले हित, गेला नरदय मग कैसा भगवंत, मग कैसा भगवंत. असे आहे बघा. ह्यो आमचा हृदयातला जर प्राण निघून गेला, प्राणवायू निघून गेला, तर ह्या शरीराला कोण धरायला पण घाबरतं. कोण आपले तुपले येऊन धरत नाहीत. मला लागेल काय की तुला लागेल काय की. म्हणून ह्या शरीराचे आम्ही काय लावून बसलो. हे नाशिवंत देह जाणार सकळं, आयुष्य खातो काळ सावधान म्हटलं आहे. रोज आमचा एक दिवस आमच्या आयुष्यातला कमी होत चालला आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही आता तर इथून मरणार, तरी पुढच्या जन्मी आम्हाला काहीतरी सुख व्हावं, चांगलं व्हावं, अशा दृष्टिकोनातून हे मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे सुद्धा पांडुरंगाने सांगितलं आहे. ते मानवातच देव आहे. हे काही लोकांना, हे ज्ञानी नसलेल्या लोकांना मानवात देव आहे हा कळलेला नाही. सड्या की देव हा चराचरात भरून उरला आहे. भक्त प्रल्हादाला घ्या. भक्त प्रल्हादाला त्याच्या हिरण्यकेशीतून विचारला, बाबा तुझं देव कुठे आहे म्हणून. तर ते खांबात विचारला. खांबात लात मारल्यानं नरसिंह अवतार घेऊन बाहेर पडला आणि तिथं त्याचा मृत्यू केला. म्हणून देव नाही असं कशात नाही असा म्हणू नका. नामदेव महाराजला गर्व झाला. नामदेव महाराजांनी सांगितला, मी गुरु करायची गरज नाही म्हणून. मला पांडुरंग साक्षात उभा असताना सांगायची काय गरज आहे, मला देवाची गुरु करायची काय गरज आहे. तर म्हटला पांडुरंगानं, मी तुझ्या घरी येतो, तू बघ. मग एक दिवस खरंच विठ्ठल त्याच्या कुत्र होऊन घरी गेला. मग हा नामदेव त्याच्या काठी घेऊन पाठ लागला. बघा, काठी घेऊन त्याच्या पाठ लागला. मग दुसऱ्या दिवशी येतो, देवा तू घरी येतो म्हटलेलास का आलास. मग विठ्ठल सांगतोय, तुझ्या घरी आलो, खरं तू मला ओळखला नाहीस. कोण होऊन? कुत्रा होऊन गेला. मग कुत्रा होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो म्हणून सांगतोय. मग दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर हा जातोय आणि भाकरी पळवून येतो कुत्र, आणि हा तुपाची वाटी घेऊन पाठीमागून जातोय. देवा तुम्ही कोरडी भाकरी खाला तर गळा घासेल, तूप घ्या म्हणून. मग नंतर जाऊन विठोबाचे पाय धरतो आणि नंतर गुरु करायला जातो. म्हणून गुरु विना ज्ञान त्याचे कैसे कीर्तन, घडे नामी ज्ञानदेवा परमाना, आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नंदे. संताच्या संगती मनोमार्गती, आकळावा श्रीपती नेपते. रामकृष्णाचा भावा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जपे. एकच सती साधन दैवताचे बंधन न बांधीचे. नामवृत गोडी वैष्णवाला दली, योगिया साधले जीवन काळ.
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल उद्धवला दर कृष्णदात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. म्हणून कसं आहे नाम सोपं आणि साधं आणि सरळ आहे. कसं माहिती आहे न लागते सायास जावे वनांतरा न लागते सायास जावे वनांतरा सुखे ते घरा नारायण सुखे ते घरा नारायण ठाईच बैसुनी करायक चित्त ठाईच बैसुनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ह्याने अनेक असता साधन ह्याहून अनेक नासता साधन वातासे अन विठोबाचे हातासे अन विठोबाचे तुका म्हणे आहे सर्वाहून शाना धनी तो येतो तेथे तुका म्हणे आहे सर्वाहून शाना धनी तो येतो तेथे. देवाची आधारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जय जय रामकृष्ण हरी. बघा पांडुरंगा सगळ्यांना मी विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन लाईक करा आणि तुम्हाला आणि तुमच्या बालसंस्कार असू किंवा अनेक इतर याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ आम्ही बनवलेले तुमच्यापर्यंत पोचावे ह्या दृष्टिकोनातून आमच्याशी फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुळून राहा. काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरमधून कॉल करून विचारू शकता. आणि तुमच्या घरी तुम्हाला काही अडचण जरी असली तरी आम्हाला कॉल करून कळू शकता. आम्ही पांडुरंगाकडे मागत असतो. आम्ही कोण नव्हे आम्ही एक निमित्ताचे मालक आहो. करता करविता वेगळा आहे आणि त्याच्याकडं आम्ही सांगतो तुमच्यावर अडचण आलेली कमी करून आमचा पांडुरंग शकेल एवढं बोलून इथंच थांबतो. जय जय राम.